शासकीय खरेदी नोंदणीला आजपासून सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खरेदी विक्री महासंघाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात नोंदणीची गर्दी शेतकऱ्यांची या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरेदी विक्री केंद्रावर रात्री 2 वाजतापासून शेतकरी रांगेमध्ये लागलेले आहे। नाफेडची सोयाबीनसाठी ऑफलाईन नोंदणी व्हावी म्हणून शेतकरी रात्री 2 ते 3 वाजताच्या दरम्यान आपल्या जागा त्यांनी निश्चित करून रांगेमध्ये उभे आहेत। सोयाबीनच्या मालाला बाजारपेठेमध्ये 3,300 पासून ते 4,400 रुपयापर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठेमध्ये भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाची खरेदी व्हावी म्हणून ऑफलाईन नोंदणीसाठी आज या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत। आपल्यासोबत शेतकरी या खरेदीच्या परिसरामध्ये रात्री 2 वाजतापासून आहे आणि त्यांची नोंदणी झालेली नाही आहे। मी रात्रीचे 2 वाजतापासून इथं आहे आणि आम्हाला घोडे घेऊन अशी जाईन माझ्याकडे तो व्हिडिओ तयार आहे। चेंगराचेंगरीचं वातावरण तयार करणे, शिस्त पद्धतीनं न राहणे, ह्या सगळ्या गोष्टी इथं मला दिसून राहिलेल्या आहेत। मी पहिल्यांदाच नंबर लावायला आला आणि तुम्ही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.